नमस्कार, मी बालाजी निकम, CEO DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही DNSP ॲग्री न्यूट्रिसायन्स या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ब्रह्मोस हा 3-in-1 हा प्रोडक्ट काढला आहे आणि त्याचा प्रमोशनसाठी आम्ही जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी सुनील कोरे सर हे व्यवसायानं फार्मासिस्ट आहेत. यांची या सांगोला तालुक्यामध्ये 3 ते 4 मेडिकल शॉप आहेत आणि त्याचबरोबर एक नाविन्यपूर्ण कायम स्वरूपी शेतामध्ये प्रयोग करतात सेंद्रिय. तर आपण जाणून घ्यायचं आहे की कोरे साहेबांनी सेंद्रिय शेतीसाठी आणि धडपड भरपूर आहे त्या व्यक्तीची, ह्या माणसाची सेंद्रिय शेतीसाठी धडपड भरपूर आहे आणि एवढा व्याप केला आहे. आपण जाणून घेऊया ह्यांनी काय काय केले. नवीन नवीन प्रयोग, नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरायला लागल्यात सेंद्रिय शेतीमध्ये. तर सर जरा माहिती सांगा आम्हाला काय विषय आहे. पहिल्यांदा मी काय केलंय, गांडूळ खत. आता गांडूळ खताला जे शेण वापरलेलं आहे, अच्छा, ते देशी गाई आणि लेंडी मिक्स, लेंडी आणि देशी गाईचं मिक्स शेण आणि शक्यतो आमच्या एरियामध्ये मिळतं हे. ह्या एरियामध्ये असे आम्ही 2 बेड लावतो. ह्या बेडमध्ये सुरुवातीच्या 1 महिन्यावर जे आपण पाणी मारतो त्यावेळेस येणारं कल्चर आम्ही रिटर्न टाकतो, कारण त्यामध्ये नायट्रोजन प्रमाण जास्त असतं. 1 महिन्यानंतर जे आम्हाला कल्चर मिळतं की ज्याला आपण वर्मी वॉश म्हणतो, की आम्ही हे अशा पद्धतीने वर्मी वॉश तयार होतं. त्याला कसल्याही प्रकारचा स्मेल येत नाही आणि प्युअर वर्मी वॉश तयार झालं, कोणत्याही प्रकार स्मेल येत नाही. म्हणजे नैसर्गिक मायक्रोन्यूट्रन आलं. ह्याच्यामध्ये नुसते मायक्रोन्यूट्रन नाही, बऱ्याच प्रकारच्या बॅक्टेरिया येतात, जेणेकरून आपण NPK कॉन्सन्ट्रेट म्हणतो, पॅसिलोमायसिन म्हणतो, असे बऱ्याच हे आहे. सेकंडरी आणि प्रायमरी दोन्ही घटकात घटक बेस्ट वर्मी वॉश म्हणजे गांडुळाच्या शरीरापासून जे पाणी तयार येते, गांडुळाचे वेस्टेज जे आहे त्यापासून तयार झालं वर्मी वॉश, प्लस हे खत तयार होतोच. हे गांडूळ खत हे बेड लावण्यापासून कमीत कमी 2.5 महिने याला वेळ जातो, जर प्युअर गांडूळ खत पाहिजे असेल तर एका 2 बेड मधून मला नाही म्हणत तर 3 टन गांडूळ खत भेटतं. म्हणजे तुमच्या शेतासाठी सफिशियंट आहे आणि 200 लिटर मला वर्मी वॉश मिळतं. किती क्षेत्र आहे तुमचं? माझं 7.5 ते 8 एकर क्षेत्र आहे. त्यात डाळिंब किती आणि ड्रॅगन फ्रूट? डाळिंब माझे 3 एकर आहे, ड्रॅगन फ्रूट 2 एकर आहे, 2 एकर. बाकीचे इतर पिकासाठी बाकी बेस्ट सर. चला आपण जाणून घ्यायचं आहे पुढे आणि भरपूर कार्यक्रम आहेत सरांचे. आता हे एक नवीन तंत्रज्ञान आहे. आता अरोबिक आणि अनअरोबिक बॅक्टेरिया असे 2 प्रकारचे आपण ऐकतो. हे अनअरोबिक म्हणजे ऑक्सिजन न घेता जे बॅक्टेरिया जगतात ते डिकम्पोज फास्ट असतात ह्याच्यामध्ये. बरोबर. मग त्यामध्ये कुठल्या प्रकारचे सडलेले भाजीपाला असू द्या, फळं असू द्या, जे वेस्टेज आपण शेतात टाकून देतो ते ह्या बॅरलमध्ये टाकलं, त्यामध्ये इंटेक होऊन त्यासोबत काय बॅक्टेरिया टाकून 5 दिवसामध्ये आपल्याला शुद्ध स्लरी मिळते. ह्यामध्ये प्युअर स्लरी, कसल्या प्रकारचे ह्याला फिल्टर करायची गरज नाही आणि त्या स्लेरीचा डायरेक्ट अपटेक चालू होईल. बरोबर. डायरेक्ट जर घातलं तर हे डायरेक्ट शेतात घालू शकतो वेस्टेज, परंतु ते फर्मनंट होणार आणि मग पिकाला लागणार. तर हे ह्याच्या माध्यमातून फर्मंट होत असताना बऱ्याच प्रकारच्या आपल्याला बॅक्टेरिया इतर तयार होतात, जे नको आहेत त्या, म्हणजे बुरशी वगैरे बुरशी तयार होतात, फंगस तयार होतात. तसं ह्यामध्ये पूर्ण डिकम्पोज होतं, जे आपल्याला लागतं तेच थोडे बॅक्टेरिया तयार होतात. जबरदस्त. हे झालं अनअरोबिक आपण जे तयार करतो स्लरी. अनअरोबिक हा. आणि सेकंड माझं 3रं युनिट आहे. 3रं युनिट परत या इकडे. 3रं युनिट आता आपण बाजारात बऱ्याचपैकी ऐकतो की बॅक्टेरिया म्हणजे नेमकं काय, तर त्यामध्ये NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे अपटेक करणारे बॅक्टेरिया आहेत, कॅल्शियम अपटेक करणारे बॅक्टेरिया आहेत, झिंक अपटेक करणारे बॅक्टेरिया आहेत, परत सूत्रकृमी आपण जर निमेटॉइड म्हणतो त्यासाठी पॅसिलम सारख्या बॅक्टेरिया आहेत. मग हे जे मी उपयोग करतो आणि सोडताना मी 1000 लिटर सोडतो, त्याचं काय मला काय परवडतं, तर मला मदर कल्चर मी आणलेले आहेत आणि ते मल्टिप्लाय करतो. आणि मल्टिप्लाय करताना हजारो लिटर मध्ये मल्टिप्लाय आणि ते शेतात पडल्यानंतर मग ते लाखोनी कोट्यावधी होत असते, मल्टिप्लाय कोट्यावधी होतात. त्यामुळे समजा मला NPK समजा तुम्हाला 100 किलो लागतं वर्षाला, हे बॅक्टेरिया वापरून 50 किलो पर्यंतच मला सफिशियंट आहे. बरोबर. आणि जमिनीची पोत वाढते, जमिनीचा ऑर्गॅनिक कर्व वाढतो, जमिनीची पुकळी वाढते आणि मेन म्हणजे महत्वाचं रासायनिकचा कमी वापर होतो. 100% आपण 100% त्यावर जायचा मी प्रयत्न करतोय, पण ह्याला 1 वर्ष 2 वर्ष जावं लागणार. आणि सर मला तर म्हणायचं आपल्याला शक्य आहे तितकं आपण ऑर्गॅनिक करायचं स्टेप बाय स्टेप. त्यासाठी आता मग 3रं एक आहे.
ते मी सगळं शेणखत आणून ते हा. डिकम्पोज. हे काय नेमकं केलंय? आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आता माझं डाळिंबाची बाग आहे, हं, शेवटच्या टप्प्यात आहे. हं, ते सर्किपेनची स्लरी म्हणतो आपण. हं. ह्याच्यामध्ये फक्त पोटॅशच्या बॅक्टेरिया केच्या हे आपण मल्टिप्लाय करून ह्याला देतो डाळिंबाला. हं. त्यामुळे लास्ट माल फुगणे आणि शायनिंग येणे ह्याच्यामुळे चांगलं काम होतं. बेस्ट बेस्ट. चला तिसरं एक आहे, जाऊ आता. पुढे जाऊया. आता सर काल यूज केले तर यूज केल्यात. तरी मल्टिप्लाय काल करावं लागलोय. बरोबर. हे काय NWDC NWC मी त्याला कोडिंग दिलेलं आहे. कोडिंग दिलंय. हे हा. NPK आहेत. ते एनपीकेचे तिन्ही आहे. ते व्हॅम मायक्रोरायझा, ते हे व्हॅम आहे. हे ट्रायकोडर्मा ट्रायकोड्रामा, आणि OWC OW डिकम्पोजर, डिकम्पोज. आणि हे इकोफिंगे बिवेरिया बॅसिना आपण जे म्हणतो, बिवेरिया बॅसिना हा, जे मावा तुडतुडा थ्रिप्स साठी चालतं. माझी ड्रॅगनची बाग काय आहे, नाव ह्याचं? बिवेरिया बॅसिना. हा, म्हणजे आपण हे हुंगणीसाठी पण उपयोग आहे ना? येस येस, होमनीसाठी पण, होमनीची स्पेशल मेटारायझम हा, असतं. मेटॅरायझम आहे हा. हुंगणीसाठी. बरोबर. होमनीसाठी नाही, रक्तशोषक किडी. होमनी रक्तशोषक मध्ये येत नाहीये. नाही येत. हा. बरोबर. मग हे रक्तशोषक किडी जास्त आहेत, त्यामध्ये मावा आला, थ्रिप्स आला, तुडतुडे आले. हा. आणि याचा एवढा सुंदर रिझल्ट आहे. फक्त प्युअर मी मारलं, माझ्या ड्रॅगनमुळे मावे तुडतुडे आले होते, तर मग 3 दिवसामध्ये ते मावे तुडतुडे गायब झाले. बेस्ट बेस्ट बेस्ट. परत हा जो आहे OWC डिकम्पोजर. डिकम्पोजर. डिकम्पोजर जरी आपण जमिनीत भरपूर प्रमाणात सोडलं तरी जमिनीचं कर्ब लेवल वाढते. बरोबर. हे आहे ट्रायकोडर्मा. ट्रायकोड्रामा. ट्रायकोडर्मा हे जीवाणूमध्ये सगळ्यात टॉप, म्हणजे सगळ्या टॉपचा. प्रकारच्या बुरशी बुरशी. कमी करतात ट्रायकोडर्मा. यस. ही जी आहे व्हॅम, ह्यामध्ये आहे मायक्रोरायझा, मुळीची मायक्रोरायझा. वाढ होण्यासाठी. मुळ्यावरती हे रूट वरती महत्वाचं काम आहे. रूटवर फार जबरदस्त काम करतं. बेस्ट बेस्ट बेस्ट. हे व्हॅम आहे. हे माझं सगळं मदर कल्चर आहे सध्या. मदर कल्चर. हे जे आहे NPK कॉन्सन्ट्रेट आहे, यामध्ये NPK. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशच्या म्हणजे मुख्य अन्न घटक सगळे. अपटेक करण्याचे पूर्ण बॅक्टेरिया मेन ह्यामध्ये न्यूट्रस ऍप्टे करणारे बॅक्टेरिया. बॅक्टेरिया. आणि हा जो आयटम आहे कवच म्हणून आहे. कवच. हा, नवीनच तुम्ही काय तर बोलला ते आहे. ह्याच्यामध्ये जवळजवळ 60 ते 65 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. ह्यामध्ये 60 ते 65 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. फळाला एक आपण म्हणतो सुरक्षा कवच जे आहे, आपण फळावरती स्प्रे दिला ह्याच्यासोबत क्रिया करून आपण चुऱ्यासोबत, तर एक बारीक वर थर तयार करतात, जेणेकरून कुठल्या फळाला अटॅक होत येत नाही. होऊन देत नाही. परत सॉइल ऍप्लिकेशन केलं तरी रिझल्ट खूप सुंदर आहेत. यामध्ये पॅसिलोमायसिन आहे, इतर बरेच घटक आहेत, त्यामुळे निमोटेड होत नाही, मुळीची वाढ चांगली होते. बरोबर बरोबर. असे हे सगळे म्हणजे मदर कल्चर आहे. बेस्ट. आणि सगळे मल्टिप्लाय करून युज करतं. जबरदस्त. आणि ह्याचा रिझल्ट ती समोरच आहे. रिझल्ट 16 महिन्यात बाग. तर सगळ्यात ताकदीचं शेतीसाठी कुठलं खत असेल या पृथ्वीवरील, तर ते आहे शेणखत. म्हणजे आपल्या पिकाच्या वाढीसाठी जे जे घटक लागतात, NPK असतील, दुय्यम अन्न घटक असेल आणि सूक्ष्म अन्न घटक असतील, ते योग्य प्रमाणात कुठल्या खतात असतील, तर देवानेच किमया केली ते शेणखतात आहे. परंतु मित्रांनो, आपली एक सवय आहे की लगेच उकरंड्यातनं शेण टॉलीत भरायचं आणि ओलंच रानात नेऊन टाकायचं. टाकण्याबद्दल माझं दुमत नाही, तर त्याच्यामुळं आपण रानामध्ये रोग नेतोय, म्हणजे बुरशी नेतोय. तर सुनील कोरे सरांनी शेणखतासाठी एक प्रयोग केलाय. याच्यामध्ये शेणखत आहे, याच्यामध्ये लेंडी खत आहे, बरोबर, हो. आणि ह्याच्यामध्ये देशी गाईचं खत आहे. देशी गाईचं शेण ही आहे. आणि तिने ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया सोडलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये डिकम्पोजर टाकलेला आहे. आणि एकदम ह्या शेणखताची चापूड झालेली आहे. चापूड बघा, तुम्ही इथं बघू शकताय शेणखत. बघा, हे चापूड झालेलं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला माझं विनंती आहे किंवा आव्हान आहे की ह्याच पद्धतीनं आपल्या रानामध्ये शेणखत टाका. अगदी तुम्ही उखंड्यातनं काढा, एक 6 महिने, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, तुम्हाला हे किती महिने झाला आता इथं? 3 महिने झाले माझी प्रोसेस चालू 3 महिने. मग 4 ते 5 महिने बांधावरती पडलं तर चांगल्या पद्धतीचं ते तयार होऊन जातं. तयार होऊन जाईल. तर माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की शेणखत टाकताना जे कोरे साहेबांनी टाकले त्याच पद्धतीने टाका. ओके. आता आपण साहेबांनी जे जे काय सेंद्रियमध्ये टेक्नॉलॉजी वापरता येईल, नवनवीन प्रयोग केलेले आहेत, आणि त्याच सेंद्रिय बॅक्टेरियांचा, सेंद्रिय जे काय न्यूट्रिएंट्स आहेत त्याचा वापर केलेला आहे. आणि त्यांनी छानशी अशी डाळिंब्याची बाग आणलेली आहे. आणि एक विशेष म्हणजे काय आहे की मला साहेब सांगा, हिचं प्लांटेशन कधीच आहे?
ह्याचं प्लांटेशन साहेब म्हणजे गेल्या वर्षी मार्च मध्ये प्लांटेशन आहे. मार्च मध्ये मार्च एंडला प्लांटेशन म्हणजे आहे. आज तारखेला जर बघितलं हा तर किती महिने झाले? आता सध्या माझे बाग लावून 16 महिने झाले. 16. हा. आणि 16 महिन्यामध्ये म्हणजे लावल्यापासून 16 महिन्यामध्ये हा. आता बाग हार्वेस्टिंग आलेले आहे. Harvesting. आणि पहिलं पीक मिळते. हा पहिलं पीक मिळते आपल्याला. आणि इतर बागांचा जर विचार केला तर ही स्टेज यायला अगदी 2 वर्ष लागतात. 2 वर्ष 24 महिने. हो हो हो. आणि ते आपण सेंद्रियचा वापर करून हा. 16 महिन्यामध्ये रिझल्ट काढलेला. आणि फळही चांगली आहेत, झाडांची परिस्थितीही चांगली आहे, फळांची कॅनोपी असेल, फळांची साईज असेल, फळाची चव तर अगदी सुंदर असणार आहे, स्वीट असणार आहे. स्वीट आहे स्वीट. ह्याचं कारण काय असेल तर ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक हा सेंद्रिय आपण करतोय. हो. आणि फळांची साईज असेल, फळाची किपिंग क्वालिटी, किपिंग क्वालिटी, फळाची शायनिंग असेल, त्याच्यामध्ये अफलातून फरक आहे. जरा पुढे या बघा, ह्या फळाची शायनिंग, फळाची किपिंग क्वालिटी, त्यानंतर कलर, चव तर जबरदस्त असणार कारण का ऑर्गॅनिक. हे शूट कर प्रॉपर. बघा अफलातून नयनरम्य असं दृश्य दिसते आपल्याला. एक समाधान आहे की आपल्या भागातील, आपल्या परिसरातील शेतकरी सुनील कोरे सर यांनी नाविन्यपूर्ण असे सेंद्रिय, महत्वाचं म्हणजे सेंद्रियासाठी माती वाचली पाहिजे, ही काळी आई ही जिवंत झाली पाहिजे, ह्याच्यासाठी त्यांची धडपड आहे. जबरदस्त रिझल्ट. ओके, आता आपण डाळिंबीचा प्लॉट बघितला, आपण यांच्या आता ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटला जायचं आहे. ओके, आता आम्ही सुनील कोरे सर यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये आलेलो आहे. आणि जबरदस्त सेंद्रिय खतावरती, सेंद्रिय औषधांच्या वरती, जैविक वरती हे बाग ह्यांनी डेव्हलप केलेले आहे. आणि जाणून घेऊया आता ह्यांच्याकडं ही किती वर्ष झाली बाग आहे, काय आहे. ही बाग लावून मी 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली आता. हो 4 वर्ष झाली. बरं. आणि एकरी जर व्यवस्थित बाग केलं तर कमीत कमी 10 टन ऍव्हरेज कमी मिळतं. 10 टन ड्रॅगन फ्रूट. हा, हा कुठल्या जातीचा आहे? रेड जम्बो का काय? नाही, हा व्हाईट रेग्युलर मधला आहे. रेग्युलर व्हाईट मध्ये. हा. आणि रेग्युलर रेड आहे. रेग्युलर रेड. जम्बोची साईज येते, जम्बो साईज मोठी येते. पण ह्याची टेस्ट आहे, त्या टेस्ट मध्ये खूप फरक पडतो. ह्याचं काय स्वीटनेस पण आहे? स्वीटनेस चांगला आहे. ह्याचं आणि sweetness. शेवटी देशी म्हणण्यासारखी देशी टाईप हा, म्हणजे ते बॉयलर मध्ये. थोडक्यात ते बॉयलर म्हणायचं. बॉयलर आणि हे आपलं देशी कोंबडी. देशी. ओके. असा फरक आहे. असा फरक. आणि मॅक्झिमम ह्याला आम्ही रासायनिक लागतच, 100% आपण अवॉइड करू शकत नाहीये, पण अत्याल प्रमाण वापरतो. प्रमाण कमी. सगळं डिकम्पोस्ट आणि जीवाणू ह्याच्यावरती सगळी शेती डेव्हलप होतो. आता त्याला जोड आमच्या DNSPच्या जे ऍग्रिकल्चर न्यूट्रिसायन्स आहे, हो, ब्रह्मोस प्रोडक्ट, त्याची जोड द्यायला. येस. ओके, आता तुम्ही मगाशी काय प्रॉब्लेम सांगत होता की फळमाशीचा. हा, फळमाशी. म्हणजे फळमाशी ती काय करते, डंक मारते ह्याच्यात. हो. त्याला जर आतापासून जर दिलं आपण तर त्याचा प्रादुर्भाव कमी होऊन जाईल, म्हणजे अटॅक कमी होईल त्याचा. हो. आणि फळमाशीचा हा प्रादुर्भाव पावसाळ्यात राहतो, शक्यतो. हा, पावसाळ्यात राहतोच. ह्याला कसं आहे, आपण एका स्प्रे घेतला, पाऊस पडला की ते न्यूट्रल होऊन आणि जातं. न्यूट्रल होतं. त्यासाठी मग ट्रॅप लावणं हा उत्तम पर्याय. आता तुम्हाला दाखवतो एक ट्रॅप लावलेला, फळमाशी किती जमली आहे त्यावरती. चालते, आपण ट्रॅप बघायचा आहे फळमाशींचा. चला. सर जबरदस्त. प्रत्येक शेतकऱ्याने जर असं केलं, इंडिया खूप तर अफलातून होऊन जाईल खूप. इथं ट्रॅप मध्ये माशी ट्रॅप आहे. सरांनी फळमाशीसाठी ट्रॅप लावलेला आहे, म्हणजे जाळं. त्या ट्रॅप मध्ये कशा फळमाशा फसल्यात ते आपण बघायचं आहे. हा ट्रॅप आहे, ह्यात मध्ये फळमाशीला अट्रॅक्ट करणारी गुळे आहे. गुळे ह्यातून फळमाशी आत गेले की गुळे खाल्ले की ते डंक लावून खाली पडते. आणि त्यामध्ये भरपूर फळमाशा पडलेल्या आहेत. त्यानंतर आता एक जस्ट प्रयोग केलेला आहे, मी दाखवते इथं. आणि प्रयोगशील शेतकरी आहे, कायम दररोज नवनवीन प्रयोग, नवनवीन टेक्नॉलॉजी, नवनवीन. हे आपल्या वेस्टेज बाटल्या असतात औषधाच्या, धुवून बांधल्या, आणि ह्याच्यावरती एक औषध स्प्रे होतं जेणेकरून मासे अट्रॅक्ट करणारे. ते आता स्प्रे करून गेलो, एक 10 मिनिट झालं आमचं कामगार स्प्रे करून गेले. अच्छा, तरी ते ह्याच्यावरती बघा एवढ्या मासे. बघा की 1 2 3 इकडे घ्या, 4 5 6 7 8 9 10 11 12
13, 14 भरपूर आहेत. मला वाटतं एक 50 भर तर माशी असेल ह्याच्यावरती, बारीक हो, मोठी. बारीक मोठी 50 मासे आहे. हम्म. असे ट्रॅप हे सुद्धा हे लावलेत. त्याला Best, एकमेव best, पर्याय best. हा ट्रॅपच आहे. बरोबर. आपल्याला जेवढं जमतंय तेवढं आपण प्रिकॉशन घ्यायचं, घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय अडचण नाही. शेवटी म्हणजे निसर्ग आहे. शेवटी निसर्ग निसर्ग पुढे आहे. आहे. निसर्ग सर्व गोष्टी बॅलन्स करतोय. यस 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 बरोबर. शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती आज काळाची गरज आहे. आणि खरोखर मला एक DNSP कंपनीचा CEO म्हणून मी भारतभर भ्रमंती करत असतो, परंतु महाराष्ट्रातील जावळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर आणि फार्मरचं नाव आहे सुनील कोरे सर. आणि खरोखर पेशानं फार्मासिस्ट आहेत, 2-4 मेडिकल्स आहेत, परंतु एक सेंद्रिय शेतीचं वेड आहे, एक आवड आहे, एक छंद आहे, आणि त्यांनी हा छंद म्हणून जोपासला आहे. आणि ह्याच्यातून उत्पन्नाचं साधनही त्यांना जबरदस्त असं येते. आणि ही त्यांची डाळिंब आहेत, ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक सोनं. आणि आता तुम्हाला कोरे सर एक सेंद्रिय शेतीबद्दल काय टिप्स सांगणार आहेत, काय म्हणजे त्यांच्या मनामध्ये नियोजन आहे ते सांगणार आहेत. तर येस सर, तुम्हाला मी आल्यापासून प्रत्येक प्रोजेक्ट बघायला आपला कमीत कमी 1.5 तास गेला. हो हो हो. त्यामध्ये तुम्ही गांडूळ खत प्रोजेक्ट पाहिला, गांडूळ खत, सूक्ष्म जीवाणूचं मदर कल्चर पाहिले, मदर कल्चर पाहिले, खत डिकंपोज केलेलं पाहिलं, वर्मी वॉश पाहिलं. वर्मी वॉश. पण हे सगळ्या गोष्टी मेंटेन करणं प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होईल का नाही ह्याची गॅरंटी नाही. समजा आपल्याला तेवढं सोपं नाही सर, लेंदी प्रोसेस आहे, लेंदी प्रोसेस आहे. मदर कल्चर असेल त्याला प्रत्येकाला डेव्हलप करावं लागतं, डेव्हलप करावं. त्याला सकाळ संध्याकाळ काढून हलवावं लागतं, बरोबर. मल्टिप्लाय करायचं, सोडायचं. आणि गांडूळ खताचा प्रोजेक्ट वेगळा, कंपोस्टचा प्रोजेक्ट वेगळा. तर सगळ्याला ही शक्य, तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळ्याला पॉसिबल नाही, मलाही पडतंय. बरोबर आहे. त्यामुळे तुमच्या ह्या कंपनीच्या माध्यमातून DNSP ब्रह्मोस हे जे तुम्ही जीवाणूचं जे कल्चर आणलेलं आहे ते खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये जवळजवळ 40 प्रकारचे जीवाणू, जीवामृत, दशपर्णी अर्क, वर्मी वॉश, सेंद्रिय गुळ, समुद्र शेवाळ, बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट, कोरफर, बुस्टर आणि ब्ल्यू ग्रीन आणि हिंगास्त्र तुम्ही एवढं सुंदर कॉम्बिनेशन दिले. ज्या शेतकऱ्यांना एवढं प्रोसेस जमत नाही त्यांनी ब्रह्मोसचा खरंच वापरून याचा रिझल्ट पाहावा. हा खूप सुंदर प्रॉडक्ट आहे, याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. आणि निकम सरांनी आज माझ्या शेतामध्ये वेळात येऊन काढले, त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहोत. त्यांच्या सर्व टीमचा आभारी आहोत. ओके, नमस्कार.